काढले हो का? आता एक 11 महिन्यापूर्वी आमचे ओंकार महाराज आहेत ना, त्या ओंकार महाराजांचे कधी आळंदीला गेले तर त्यांच्या घरी जा. त्या आळंदीच्या जवळ एक 12 किलोमीटरवर तुळापूर नावाचं गाव आहे. आता लोक गर्दी करायला लागले तुळापूरला हे छावा पाहिल्यापासून. आता का गर्दी झाली? छावा पाहिला ना लोकांनी छावा. आता शिक लोकांना शंभू बाळ कळाल, संभाजी महाराज कळाल आणि तिथं आता गर्दी होते. तर त्या संभाजी महाराजांच्या तुळापूरला उत्खनन झालं. तर तिथं ते रोड खांदत असताना, वाळू बाजूला करत असताना ते साखळदंड सापडले, ज्या दंडानं राजाला बांधलं होतं. तर ते साखळदंड आहेत ना कृष्ण महाराज, 10 माणसाला हालत सुद्धा नाही. ते हालत उचलायची लांब राहिली, हालत नाही. 2 JCPनं उचलावं लागले ते. ऐका, एवढ्या ताकदीचे साखळदंड होते तर राजाचा हात किती ताकदीचा असेल? एवढा श्रीमंत राजा छातीवर गोळ्या, आपल्या छातीवरती वार झेलून अंगाची कातडी काढून आपल्यासाठी गेला. जे जे कार करतोय देश त्यांचा, का दुसऱ्यासाठी जगले. काही मात्र स्वतःसाठी जगते. माझंच घर, माझाच पोरगा राजा असला पाहिजे. काहीचं नाव लोक ठेवत नाही. तिचं कीर्तनात नाव घेतलं जात नाही. मुलीचं नाव ज्योती आहे, धनश्री आहे, परी आहे, रुक्मिणी आहे, सीता आहे, पण मुलीचं नाव काही आपण ठेवत नाहीत. का? तो श्राप आहे. जा माझा, तू पापी आहे, मी तुझं नाव घेणार नाही. आणि ही गादी माझ्या दादाला दिल्याशिवाय मी राहणार नाही. ही गादी ही तू मला मिळवलेली गादी माझ्या दादाला मी दिल्याशिवाय राहणार नाही. भरत ती गादी घेतो. कृष्ण महाराज माईक चालू करा. भरत ती गादी घेतो आणि गादी घेऊन आता तो रस्त्याला लागतो. भरत चला अपने राजा, राजा को मनाने, भैया को मनाने, भैया को मनाने, राजा को मनाने, भगत चलाने, प्रभु दर्शना, राजा का दीदार, राजा को लौटा. भरत चलाने अपने भैया को, राजा को मनाने, भैया को मनाने, भैया को मनाने, राजा को मनाने. भरत चला रे अपने भैया को मना, भरत चला रे अपने राजा को मना, राजा को मना, राजा को मना. गाद्या घेऊन निघाला, सिंहासन घेऊन निघाला. पोहोचला, वेळ कमी आहे, 12:15 काटा गेलाय. पोहोचला. भरत मला माफ करा म्हणायचा. ही गादी तुमची आहे, हे सिंहासन तुमचं आहे, हे तुम्हाला घ्या प्रभू, हे परत घ्या. त्यावेळेला रामचंद्रानं त्या भरताला उपदेश केला. काय उपदेश केला तो प्रत्येकाला गरजेचा आहे. ऐका, प्रत्येकासाठी महत्वाचा आहे. ऐका काय गरजेचं आहे. तो भरत म्हणतो ही गादी तुम्हाला घ्या, वनवास परत करा, हे माझ्या आईला माफ करा, मला माफ करा, चुकलंय आमचं सगळ्यांचं प्रभू. आपले आता वडील निघून गेलेत, परत चला, परत चला, परत चला. ज्यावेळेला असा भाऊ म्हणतो त्याला रामचंद्र त्याला सांगतात, भरत दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. भरत असं नाराज होईल. माय कैकैना दोषी नव्हे दोषीता, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजा, खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती प्रमाणवाचा,
सांगल्या सगळ्यांनी ऐका, दोन गोष्टीतून कुणी वाचत नाही. किती श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, खायची पंचायत असू द्या, काय खावं याची पंचायत असू द्या, तुम्ही एवढे सगळेजण कन्नड तालुक्यातून संभाजीनगर जिल्ह्यातून आलात, आपल्यापैकी दोन गोष्टी कुणाला सुटणार नाहीत. एक, कितीही मेकअप केला तरी सगळे म्हातारे होणार आहे, आणि कितीही चांगले राहिलात तरी सगळे म्हातारे होणार आहे. काही काही लोकांना मेकअपचा फार छंद आहे, फेअर अँड लवली लावतात, विको टर्मरिक लावतात, भारी भारीतले चेहऱ्यावरचे आता ते नवीन आलेले काय म्हणतात रे गणेश, त्याला फेसवॉश, फेसवॉश लावतात. सगळे प्रयत्न करतात सुंदर दिसलं पाहिजे. मेकअप तर इतका वाढलाय सध्या, आता त्याचा खर्च महाराज पुण्यामध्ये 30-40 हजार आहे. किती सुंदर मेकअप करा गड्या, एक वाक्य सांगतो, कितीही सुंदर दिसा, सगळे म्हातारे होतात ना. लय गर्व करू नका शरीराचा. माटी के पुतले तुझे, माटी के पुतले तुझे, माटी के पुतले तुझे, तेरी औकात का तेरी क्या शान है. माटी के पुतले तुझे, माटी के पुतले तुझे, मान है. सारी अवघी कामे खोटी अंती झाले मसनवटी, सारी अवघी कामे खोटी अंती झाले मसनवटी. शरीराची तर सगळे म्हातारे होणारे, सगळे. काही काही लोक असे फोटो काढतात, झाडाखाली उभे राहणार, लोकेशनला जाणार, खुलताबादच्या डोंगरात जाणार, भद्रा मारुतीला जाणार, अजिंठ्याला जाणार, वेरूळला जाणार, मस्त उभे राहणार, पॉश फोटो काढणार. बरं नुसते फोटो नाही काढणार, त्याचे मोठाले बॅरिकेड बनवणार, घरामध्ये या हॉलमध्ये एक अशी पोज देणार, इकडून एक अशी पोज. आपण चहा घ्यायला बसलो की त्याचा फोटो आपल्याला दिसतो, काय पैलवान आहे, काय सफरचंदासारखे गाल आहेत, काय सुंदर डाळिंबासारखे होठ आहेत, काय छान माणूस आहे, काय गोड पोरगा आहे, ज्याचा फोटो तो आपल्या शेजारी बसलेला असतो. कृष्ण महाराज खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शिंबोड येतो, कपाळावर आड्या पडलेल्या असतात, आपण पाहतो तर तो वरचा जसा आहे तसाच खालचा दिसतो. बराच वेळाने मग तो बसलेला म्हणतो, बाबा माझाच फोटो आहे, तरुणपणातला, एक नंबर होतो, कन्नड तालुक्यात कुणाला ऐकत नव्हतो, पैलवान होतो. मग आपल्याला म्हणावं लागतं, काय होतास तू, काय झालास तू. असंच आहे बघा, आपण सगळे म्हातारे होणार आहेत, विसरू नका, सगळे म्हातारे होणार आहेत. नाहीच म्हातारे झालं तर सगळे मरणार आहेत. कोणी वाचण्यासाठी इथं आलं नाही. येते नाही
असे गायक असे वादक असल्यावर एक चरणच फार झालं, एक फार झालं महाराज. काय गोड महाराज वा. संपूर्ण असं वाटतं कीर्तन एवढे गोड गळ्याचे गायक तुम्ही आणले. हे कृष्णा महाराज सारखा वादक नाचा वाटतंय, तुला वाटतंय. खालचे बसलेले सुद्धा म्हणत असतील आम्ही सुद्धा नाचलं पाहिजे. फार छान आहे बघा वातावरण. ऐका ऐका माहोल बनवला या गायकांनी म्हणून सांगतो. व आपलं जीवनच असं आहे, एक तर आपण सगळे म्हातारे होणार आहेत, नाही म्हातारे झालो तर सगळे मरणार आहेत. भरत लक्षातच ठेव गड्या भरत, हे प्रारब्धामध्ये असतंय बघ. मला वनवास मिळाला याच्यासाठी तू दुःखी होऊ नको. तुला गादी मिळाली याचा आनंद तू मानू नकोस. लक्षात ठेव अयोध्येत हो तू राजा, रंग कमी बनीचा. लक्षात ठेव घडत राहणार आहे कृष्ण महाराज, हे होत राहणार आहे. याला तुम्ही काही करू शकत नाही. जर देवाच्या बाबतीत प्रारब्ध आहे तर आपण त्यानं निर्माण केलेली माणसं आहोत. आपल्याला सुद्धा ते न चुकणार आहे. आनंद झाला की आपले वडील जातात, चांगले दिवस आले की वडील जातात. आता बरं झालं पोरं चांगली सुखानं रगायला लागली. बापाची गरज आहे तर माझा बाप निघून गेला. ज्याची गरज असते ती थांबत नाही, त्याचं कारण प्रारब्ध आहे. प्रारब्ध कधी कुणाला चुकत नाही. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढीमान किंवा देहतवा आहे. प्रारब्धाधी याचा मिकासीन वाहू भार. म्हणून तुकाराम महाराज म्हटले आम्ही संसार प्रारब्धावरती सोडला आणि आम्ही प्रयत्न केला. महाराज काय प्रयत्न केला. माझ्या मनाला गुंजन सारखं भजन, नित्य भजन हा परमार्थातला प्रयत्न आहे. माझा सारखा प्रयत्न केला. ऐका 750 वर्षाचा माऊलीचा सप्ताह चालू आहे आळंदीला. ज्ञानोबारायांना जन्माला येऊन 750 वर्ष पूर्ण झाली. 750 वर्ष झाले. तुमच्या 7 पिढ्याच्या माणसाची नावं मला सांगा. मी तुमच्या कुणालाही चॅलेंज करतो, तुमचे 750 वर्षापूर्वीचे घरातल्या माणसाचे नाव मला दाखवा. कोणालाच माहिती नाहीत, मलाच माहिती नाहीत ना महाराज. पण 750 वर्ष झाले तेवढा जय जयकार. प्रत्येक वर्षाला 1 लाख लोक वाढतात माऊलींच्या सोहळ्यात, कमी होत नाही. त्याचं कारण का लक्षात ठेवा, त्यांनी परमार्थातला प्रयत्न केला. बापानं कमवलेलं धन जे असतं ना, बापा बरं का ओंकार महाराज, तुम्ही गोड प्रमाण दिलं मला आता विषय आठवला. बापानं कमवलेलं धन हे पुत्रालाच असतं. बापानं वडिलांचे पित्याचे जे धन पुत्रा कोण वंचिल असं प्रमाणच. पित्याचे जे धन पुत्रा कोण वंचिल. पारमार्थिक धन असू द्या किंवा तुम्ही कमवलेलं धन असू द्या, ही प्रॉपर्टी बापानं कमवली की पोरांना येणारच. 2 पोरं असतील 3 पोरं असतील तर वाटून येईन पण येईल. तसं माझ्या ज्ञानोबारांनी संपत्ती कमवली ज्ञानाची आणि ती संपत्ती स्वतःजवळ नाही ठेवली, समाधीला बसताना देऊन टाकली. ज्ञानेश्वरी ज्ञानी लोकांना दिली. मी 4 भाग पाडले ज्ञानोबारांचे. एक सिद्ध आहे, एक ज्ञानी आहे. माऊलीचे 4 लेकरे. एक सिद्ध आहे,
एक ज्ञानी आहे, एक योगी आहे आणि एक साधक, असे 4 लेकर आहेत माऊलीला. ज्ञानोबारायांना 4 लेकर आहेत, एक सिद्ध, 2 योगी, 3 ज्ञानी आणि 4 नंबर साधक. ज्ञानी लोकांसाठी ज्ञानेश्वरी देऊन टाकली, सिद्ध लोकांसाठी चांगदेव 65 आपला, सिद्ध लोकांसाठी अमृतानुभव देऊन टाकला, योगी लोकांसाठी चांगदेव 65 देऊन टाकली आणि आपल्या सगळ्या साधकांसाठी अगदी जवळचा हरिपाठ देऊन टाकला. बरं सगळं दिलं, बाप सगळं देऊन थांबत नाही, स्वतःकडे काहीतरी ठेवत असतो, स्वतःकडे काहीतरी ठेवलं पाहिजे, नाही मग पोरं वृद्धाश्रमात काढून द्या. स्वतःकडे ठेवलं पाहिजे. ज्ञानोबारांनी स्वतःकडे काय ठेवलं? विरईने ठेवल्या. विरईने ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळचंदो, ठेवलं ज्ञान. आता विशीर होईन आपल्याला, असू चिंतन ऐक जरा. विठाला विठाला ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी बऱ्याच लोकांना अजून, बरं का कैलास महाराज, अजून बऱ्याच लोकांना ओंकार मार झाला. ज्ञानेश्वरी लोकांना वाटतं संस्कृतच आहे, फार अवघड आहे. ज्ञानेश्वरी संस्कृत नाहीये, ज्ञानेश्वरी मराठी. ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी होली या. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी मराठीतली महाराज, क्रांती येते. संत कुणालाही म्हणू नका, ज्ञानोबाराय सोडून कुणाला मानू नका. ज्ञानोबाराय तुमचा उद्धार करतील महाराज. ज्ञानदेव 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 म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेवाची होतो अखंड वदनी व देतो. ऐका, नुसतं रोज ज्ञानदेव ज्ञानदेव म्हटलो आम्ही तर आमचा आवाज गोड झालाय. हे ओंकार महाराज लोकांना आवडायला लागले. अक्रूर महाराजाचं कीर्तन पाहिजे, कैलास बचत चाली पाहिजे, कृष्ण महाराज पाहिजे, काही नाही आमच्याकडे. ज्ञानदेव 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 एवढंच आहे. माऊलीच्या समाधीला कपाळ लागलंय आमचं. ज्ञानेश्वरीच्या थोडं सानिध्यात आलो, अजून एकही ओवी कळाली नाही बरं का. अजून अनुभवायची तर लांबच राहिली, कळाली नाही अजून. तरी सुद्धा लोक म्हणतात वा महाराज, हे आम्हाला ज्ञानोबारांनी दिलं. खरंच सांगतो, ज्ञानोबारांनी सगळं दिलं आपल्याला, सगळं दिलं आपल्याला. बघा खरंच सांगतो बरं का, ज्ञानोबारांसारखे उपकार नाहीत बघा. हो, पण काही लोक म्हणतात संस्कृतमध्ये आहे, संस्कृतमध्ये नाही. त्याचं कारण काय? मराठीच लोकांना चांगली येत नाही. अजून अर्ध्या लोकांना मराठीतला पुष्पगुच्छ शब्द म्हणताय. पुष्पगुच्छला लोक पृच्छगुच्छ म्हणतात. पुष्पगुच्छ लोकांना मराठी कळत. अजून मराठी किती लोक बटाटे हिंदीत येतच नाही महाराज. हिंदी तर मलाच येत नाही. आपल्याला 56 भाषा येत होत्या ज्ञानोबारायांना. प्रमाणाचे 56 भाषेचा केला असे गौरव, अभिर्नवी नाव. इतके ज्ञानोबाराय श्रीमंत आहेत, 56 भाषा अजून कुणालाच येत नाहीत महाराज. पैन देऊन सांगतो मी, विनोबा भावे होऊन गेले, त्यांना 27 भाषा यायची. विनोबा भावेंना 27 भाषा यायच्या आणि माऊलीला 56 भाषा येत होत्या. ऐका, तरी सुद्धा 56 भाषा येत असताना मराठीतच ज्ञानेश्वरी केली. हा माऊलीचा विजय आपल्यासाठी केली महाराज. इतका अभिमान असला पाहिजे मराठीचा आपल्याला महाराज. ज्ञानोबारायांना चला मी का सांगतो, त्या ज्ञानोबारायांनी प्रयत्न केला महाराज परमार्थातला. सारखं भजन केलं, लोकांनी काढून दिलं त्यांना मंदिराच्या बाहेर, घराच्या बाहेर, सिद्ध बेटातून, तरी भजन केलं. तोंड पाहिलं तर बाटलो म्हणायचे लोक. त्याच माऊलीला पाहिला परदेशातून लोक यायला लागले. याला म्हणतात विजय. परमार्थातला प्रयत्न, ग्रंथ तयार करणं परमार्थातला प्रयत्न, कामक्रोध जिंकणं परमार्थातला प्रयत्न. ऐका, काळ जिंकणं परमार्थातला प्रयत्न, भजन करणं परमार्थातला प्रयत्न. परमार्थातल्या प्रयत्नाला मात्र फळ मिळतं. कसं मिळतं? अभंगाचं पहिलं चरण. यासाठी केला होता
सध्या IPL चालू आहे. IPL कोणत्या बाजूने सिक्स मारेल कोण सांगता येत नाही. 14 वर्षाचा पोरगा राजस्थान रॉयल कडून खेळताना असे सिक्स मारले, कुठून सिक्स जात होते कळत नव्हतं. ते सूर्यकुमार आला मुंबईचा की कोणत्या बाजूने सिक्स आणतो तसा हाणला तरी सिक्सच जातो. काल रात्रीची मॅच पाहिली, काय काय तो रियान पराग नावाचा खेळाडू महाराज समोर आला आणि बॅटला सिक्सच मारायची. आता नवीन रक्तातली खेळाडू तशी नवीन 2 रत्न आहेत बघा. आता सध्या यांच्यासारखे प्रमाण महाराष्ट्रात कोणीच म्हणू शकत. बंदच पाडले सगळ्यांचे कारखाने यांनी महाराज. दोघांनी कामच ठेवलं नाही. आवाजच तसे आहेत महाराज. इतका उंच जातो, उंच जाऊन गोड लागतो, सारखा ऐकत राहावं वाटतं. गोड प्रमाण 12:30 वाजले हो, एक चरण व्हायला इतके गोड गातात. वा कैलास महाराज, वा ओंकार महाराज. भाग्यवान आहोत आपण की आपल्याला ही मंडळी मिळाली. काय गोड याजसाठी केला होता अट्टहास. महाराज म्हटले आम्ही हा प्रयत्न केला, संसारातला नाही केला, परमार्थातला केला. हे ध्यानात ठेवा बरं. मी त्याच्यासाठी एवढा वेळचं सांगतो तुम्हाला. संसार प्रारब्धावरती रामायणातली कथा तुम्ही ऐकली आणि संसार सोडून दिला ते प्रारब्धानं काय व्हायचं ते होईल. गाडवावर मिरवणूक काढली तरी चालेल आणि लोक हसली तरी चालतील, ते सोडून दिलं. पण आता याजसाठी केला, प्रयत्न केला परमार्थातला. पायामध्ये घुंगरं बांधले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, गुरडेश्वर डोंगर, तुकोबाराय नाचून भजन करायला लागले. गायनाचे पुढे आपोली या छंदे. सारखं नाचायचं, पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या. मनाचे आनंदे आवडीने सारखं नाचत होते. कधी चारू केशी, कधी मारवा, कधी मल्हार, कधी बागेश्री, कधी गोरख कल्याण. वेगवेगळ्या रागात तुकोबाराय गात होते. ऐका गड्या, सारखं तुकोबाराय नाचत होते. भजन करता करता हातामध्ये चिपळ्या आहे. संपूर्ण असं वाटतं की नाही, इतकं गोड तुकोबाराय नाचत होते, छान भजन करत होते. आता परिणाम असा झाला, हे भजन करता करता विठ्ठल 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 म्हणता म्हणता विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला तर विठ्ठलची विठ्ठल. आता मला जगच देवरूप दिसायला लागलं. देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. आता माणसामध्ये देव दिसतो, दगडात देव दिसतो. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. आता सगळं जगच देव दिसायला लागलं. त्याला म्हणतात शेवटचा दिवस गोड झाला. माणूस मेला त्याला नाही, लई लोक होती त्याला नाही, चन्नाच्या लाकडात जाळला त्याला नाही. शेवटचा दिवस गोड कोणता? तुकोबारायांच्या भाषेत भजन करता करता काम, क्रोध, लोभ, द्वेष गेला. जगच आता देव दिसायला लागलं बरं का. आणि देव त्याला म्हणतो की नाही आपण, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांगुरू हरी, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी. तो देव आणि मी वेगळा नाही. या तत्वम पदार्थ शोधनावरती तुकोबाराय जिवंतपणे गेले आणि मग म्हणायला लागले, याजसाठी केला, याजसाठी केला होता
तुम्हाला खरंच सांगतो, पंडित भीमसेन जोशींनी इतकं शास्त्रीय गायन केलं, त्यांच्यासारखा कोणी नव्हता महाराज. पंडित भीमसेन जोशी म्हणजे एक सामान्य व्यक्ती होते का? हो, त्यांचं गायन ऐकायला एक एक मिनिटाची ताण असायची. हो, लाखो लोक त्यांची वाट बघायची. पण ते पंडित भीमसेन जोशी जोपर्यंत शास्त्रीय गायन करत होते तोपर्यंत त्यांना भारतरत्न मिळाला नाही. माझ्या तुकोबारायांचा माऊलीचा अभंग गायला भारतरत्नच मिळाला. म्हणून तुम्हाला काय गायचं तर गा, पण जोपर्यंत तुम्ही माऊलीचे तुकोबाचे अभंग गात नाही तोपर्यंत माऊली तुमचं कल्याण करत नाही, तुकोबाराय तुमचं कल्याण करत नाही. मी तर म्हणेल देव तुमचं कल्याण करत नाही. काय शब्द आहे, याजसाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड राहावा, शेवटचा दिस गोड राहावा, आता निशिक्षिणे पावलो विसावा, आता निशिक्षिणे पावलो परमार्थातला प्रयत्न केला, सारखं भजन केलं आणि जग देवरूप दिसायला लागलं. असं माणसं होती, लय जाळला लय लोक, त्याला नाही म्हणत शेवट गोड. शेवट हा गोड आहे. तुमच्या अंतकरणातले कामक्रोध गेले पाहिजे, तुमच्या अंतकरणातला लोभ गेला पाहिजे, तुम्हाला कुणाबद्दल जळकीच निर्माण नाही झाली पाहिजे. जो दिसेल जीवाचा कोणाही जीवाचा न घडो मत्सर. हे प्रयत्न आहेत महाराज. वर्म सर्वेश्वर पूजनाची भेदाभेद ब्रह्मा मंगळ हे तुकोबारांचे अभंग आहेत. असा प्रयत्न केला आणि मग म्हणता आलं शेवटचा दिस गोड व्हावा. कर्तृत्व करा गड्या. कर्तृत्व केलं की नक्की जिवंतपणे शेवट गोड होतो. बघा, तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण सगळ्या समाजाला घेणारा एकच राजा होऊन गेला, तो शिवाजी राजा. लक्षात ठेवा, फार गोड प्रयत्न केला. तसा प्रयत्न कोणी करणार नाही. तानाजी कोंडाना हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय. जातो की राज, जातो की राज, जातो की राज. पोरं 400 तयार झाली. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. सह्याद्रीच्या कड्याकपरातून आवाज घुमला. एक एक गड ताब्यात आला. महाराष्ट्रात शिवाजी महाराज की जय म्हणायला लागला. आणि एक संकट आलं राजावरती. सिद्धी जोहर नावाचं. एका पालखीमध्ये शिवानाभी बसवला, एका पालखीमध्ये राजे बसले. वेडा 100 पावलावर, वेडा 50 पावलावर, वेडा 20 पावलावर. वेड्यातच पाऊल घुसलं. आता वाऱ्यासारखी बातमी आली, राज मागून 3,500 गनिम आलंय आणि आपल्या पाठीमागे फक्त 450 मावळे आहेत. जर कदाचित 3,500 आपल्याला गाठलं तर आपल्या खांद्यावरती महाराष्ट्राची दौलत आहे, महाराष्ट्राचं सरकार आहे, छत्रपती शिवाजी राजा आहे. आता काय करावं? ऐका गड्या 5 मिनिटं. कुणी म्हणावं आम्ही प्रयत्न केला आमचा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी. कुणी म्हणावं आमचा प्रयत्न होता शेवटचा दिवस गोड होण्यासाठी. घेऊन जा कथा एवढी घरी. पालखी थांबवली गेली. त्या बाजीप्रभूनं राजाला असा मुजरा केला. राजा घ्या मुजरा. राजा म्हटले कशासाठी रे बाजी मुजरा?
तो बाजी म्हणत होता, राज लाख मरावे लाख, लाखाचा पोशिंदा जगावा राज, लाख मेले तरी चालतील पण लाखाला सांभाळणारा पाहिजे, आमचा मुजरा घ्या राज. राज 350 मावळे इथं ठेवा, 350 इथं ठेवा, 100 मावळे तुम्ही घ्या, तुमची भवानी बाहेर काढा. हो, गडाला वेढा पडलाय, सुरवेंचा तो वेढा तोडा, गडावरती पोहोचत व्हा. गजापूर नावाचं एक गाव आहे, इथे एक खिंड आहे, 2 जण येतात 2 जण जातात, एवढीच ती खिंड आहे. याच्यात आम्ही 350 मावळे उभं राहतो. जोपर्यंत तुम्ही गडावरती पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही लढतो राज, काळजीच करू नका राज. जोपर्यंत तुमच्या तोफाचे आवाज येणार नाही तोपर्यंत तुमचा हा मित्र बाजी प्राणाची बाजी देणार नाही. काय मैत्री आहे, काय भाव आहे. कुठं चाललाय आमचा महाराष्ट्र? माळी माझा, कुणबी माझा, धनगर माझा, ब्राह्मण माझा. हो, नका गड्या, नका गड्या, हे जातीभेद करू नका गड्या. माझी विनंती असेल रे तुम्हाला, आपल्या संप्रदायानं कधी कुणाची जात मानली नाही, आपल्या शिवाजी महाराजांनी कधी कुणाची जात मानली नाही. हो, नका 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 नका, फार मोठा कलंक लागेल आपल्याला. जात पाहून असं कधी वागू नका. सगळ्या समाजाला धरून चला गड्या. सगळ्या समाजाला जो धरत असतो ना तो मोठा होत असतो. महाराज ज्ञानेश्वर महाराजांना का एवढा मान आहे? त्यांनी चोखोबारांना अभंग लिहायला लावले, ते महार समाजाचे आहेत. सावता महाराजांना अभंग लिहावले, माळी समाजाचे आहेत. सेना महाराजांना अभंग लिहावले, नावी समाजाचे आहेत. सगळ्या समाजाचे, पुरी काय, गिरी काय, आदिवासी काय, कोणताही समाज, अवघा रंग एक झाला, रंगी रंग लाव, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, श्रीरंग अवघा रंग एक झाला. चोखोबारांच्या पत्नीचा अभंग म्हणे, चोख्याची महारी. आता लोक म्हणतात आंबेडकर साहेबांनी आरक्षण समाजाला दिलं, एससी लोकांना आणलं, त्यांचे तो उपकार आहेत तो, पण ज्ञानोबारांचे किती उपकार आहेत. महार समाजाचे अभंग प्रकाशित केले महाराज ज्ञानोबारांनी. सगळ्या समाजाला धरलं म्हणून ज्ञानदेव वैष्णव मोठा, सगळ्या समाजाला धरलं म्हणून शिवाजी महाराज मोठे. सगळ्या समाजाला धरून चला, सगळा समाज एकत्रित आला पाहिजे, सगळ्या समाजाने एका पंक्तीला बसलं पाहिजे, एका पंक्तीला लोक जेवली पाहिजे. मोठा विचार आहे व कीर्तनच त्याच्यासाठी केली पाहिजेत. आता समाज आपल्याला बैठकीमध्ये बसवावा लागेल. कोण कोणत्या जातीचा, कोण श्रीमंत, कोण गरीब, यापेक्षा जीवाभावाची माणसं बनली पाहिजे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, फार गोड प्रमाण दिलं तुम्ही. कोण्याच नाही, किती गरीब आहे असू द्या गड्या, गरीबात राहा रे. श्रीमंत कधी कधी शोभून दिसतो, श्रीमंत गरीबात शोभून दिसतो. श्रीमंत श्रीमंतात गेल्यावर कोणी ओळखणार नाही, पण श्रीमंत गरीबात येऊ द्या. बघा आमच्या नितीन दादानं, संतोष दादानं बापाचा कार्यक्रम ठेवला, लोकांना पंगत घातली, कूलर लावले, एवढ्या उन्हात आपल्याला चटके बसत नाहीत तरी आपण 2 तास झाले ऐकतोय. गायन चालू आहे, कीर्तन चालू आहे, एक एक शब्द तुम्ही मोलवून घेताय, त्यांच्या चाली ऐकताय, पखावज ऐकताय. संपूर्ण 1:15 वाजलाय, एवढं कीर्तन रंगाला आलंय. ऐका गड्या, दिलंय गड्या या मुलांनी, या बापासाठी दिलंय. कोणी देत नाही. खूप पैशावाले लोक आहेत महाराज, कोणी नाही बापाचं पूजन करत, वर्ष श्राद्ध सुद्धा करत नाहीत, 10व्याला सुद्धा येत नाहीत. मी खरं सांगू, मातीला सुद्धा मुलं येत नाहीत. फार कठीण परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जर आमचा नितीन दादा, संतोष दादा आपल्या जीवनातले पैसे खर्च करून आपल्या बापाला जर श्रद्धांजली देत असेल ना, तर तुम्हाला आमचा मानाचा मुजरा आहे. दिलं पाहिजे पोरांनो, देण्यासाठी आपलं जीवन आहे. हो बघा बघा, हो काय म्हणतोय बाजी, राज लाख मरावे लाख, लाखाचा पोशिंदा जगावा. राज घ्या निरोप. राज म्हणतात नाही बाजी घ्यावं लागेल. राज निघतायत, वेळ कमी आहे. 100 मावळे राजे घेऊन निघतायत. भवानी बाहेर पडते, सुरवेंचा पराजय होतो, राजे गड चढायला लागतात. इकडे हल्ला करो, 3,500 मावळे 300 मावळ्याशी लढायला लागतात. मार डालो, तोड डालो, क्षणार्धामध्ये राख रांगोळी होते. एका हातात दांडपट्टा, एका हातात तलवार असते, अडवायला ढाल नसते. एखादा भाला येतो, छातीमध्ये जातो, चिर करत तलवार येते, छातीचा तुकडा घेऊन जाते. अंगा खांद्यावर कुठंच अशी जागा नसते, ती लाल झालेली नसते. पण अजून बाजी खाली पडत नाही, कारण माझ्या राजाच्या तोफेचा आवाज आला नाही. कुणी म्हणावं आमचा शेवट गोड झाला, कुणी म्हणावं आम्ही शेवट गोड होण्यासाठी प्रयत्न केला. कुणी म्हणावं रे पोरांनो ऐका, अजून राजा काही पोहोचला नाही. पडलेला बाजी पुन्हा उभा राहतो, आतडे पोटात भरतो, सपासप वार करतो. अरे 2 तास नाही, 3 तास नाही, 6 तास युद्ध चालतंय. हो 350 मावळे 3,500 सैन्याला रोखून धरतात. आता मात्र फार फार वार होतात. भाला भाता छातीवर चढत राहतो. आता जागाच राहत नाही. हो सरसेनापती खाली पडतात, पुन्हा उभे राहतात.
तेवढ्यामध्ये राजेगडावरती पोहोचत होतात. वरून तोफांचे आवाज देतात, दनादन 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 तोफा वाजतात. अहो त्या तोफा म्हणत असतात, यावं बाजी यावं बाजी. तोफा म्हणत असतात, यावं बाजी यावं बाजी यावं बाजी यावं यावं बाजी यावं बाजी यावं बाजी यावं बाजी. तोफा बाजीला बोलवत असतात गड्या. राजांच्या आवाजाने तोफा बाजीला म्हणत असतात, यावं बाजी. पोहोचलोत बाजी आम्ही. तुमचे उपकार आम्ही विसरणार नाही. महाराष्ट्र तुमचे गुणगान गायल्याशिवाय राहणार नाही. लोक तुमची आठवण काढल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यावरती चित्रपट निघाल्याशिवाय राहणार नाहीत. यावं बाजी यावं बाजी. तोफा बोलवत होत्या. बाजी सुद्धा त्याच तोफांची वाट पाहत होता. जगण्यासाठी नाही हो, फक्त आणि फक्त मरण्यासाठी. कानावरती आवाज पडला, आम्ही जातो तुम्ही सकळा सांगावी विनंती बाजी. सकळा सांगावी विनंती बाज. वाढवेल मुजरा करून असे खूप मावळे गेलेले आहेत. त्या बाजी प्रभूनं त्या तानाजीनं त्या शिवा नाव्यानं म्हणावं, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला. झालाय आपला अभंग. पुढचा अर्थ असा आहे, असा प्रयत्न केला की मग म्हणता येतं, आता निश्चिंतीने पावलो विसावा. फुंटलिया धावा तृष्णा संपून जाते. मग काय होतं, कौतुक वाटे झाली या वेचाचे. तुम्ही केलेल्या कर्माचं कौतुक वाटतं आणि त्याचा आनंद मिळतो. नाम मंगळाचे, भगवंताचं नाम तुमच्या मुखाला येतं आणि परिपाक मिळतो. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवली. जिवंतपणे मोक्ष तुमच्या घरी येतो बघा. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी होय सांगवायशी तुका म्हणे. आणि मग आता दिवस चारी खेळी मिळी आपुल्या माहेरा जाई. माहेर म्हणजे ते पंढरपूर, माहेर म्हणजे वैकुंठ नगरी. भजन करत करत देवापर्यंत गेले संत आणि मग म्हणा लागले, तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मिळी. कशामुळं, याजसाठी केला होता अट्टहास. आपला अभंग संपला. 5 मिनिटांमध्ये मला फक्त बाप सांगायचा. एका बापासाठी आलोत आपण. 2 तास झाले. या पोरांनी खूप खर्च केलाय. काय गोड मंडप, कूलरची व्यवस्था, सिस्टीमची व्यवस्था, काय गोड आहे. इतकं सप्ताहातलं कीर्तन वाटतंय, काल्याचं कीर्तन वाटतंय. एवढा चांगला कार्यक्रम या नितीन दादानं, संतोष दादानं ठेवला. सारोळाकर, सगळ्या भगिनी, सगळी माणसं माझे एवढे 5 मिनिटं घरी घेऊन जा. लक्षात ठेवा, 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दिवस दिवस दारे धरणारा बाप असतो बरं. फाटलेली बनान अंगात घालणारा आपला बाप असतो. सांगू द्या गड्या, 2 ठिकाणी धोतर बांधून घालतो, फाटलेल्या कपड्याला थिगळं लावतो. पण तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणतो, टी शर्ट आणतो, इंग्लिश मिडियमला शाळेला घालतो, डॉक्टर बनवतो, महाराज बनवतो. प्रत्येक बाप फक्त पोरासाठी जगत असतो. प्रत्येक बाप पोरासाठी जगत असतो. बाप करी जाडी ओंकार महाराज जगतात, कैलास महाराज आणि कृष्ण महाराज आहेत बघ. एकदा
एकदा पाठीचा कणा खराब झाला ना, पाठीचा कणा, अरे पाठीचा कणा खराब झाला की शरीर खराब होतं. असा घरातला कणा रूपी बाप निघून गेला, घर आणला. माझा पोरगा श्रीमंत असला पाहिजे, माझ्या पोराला बंगला असला पाहिजे, माझा पोरगा सावलीत असला पाहिजे. अरे आपली आई आपल्यासाठी खूप करते, मान्य आहे जगात, पण बाप काय कमी नाही. अखंड श्रीमंत करणारा, तुम्हाला सुखामध्ये ठेवण्यासाठी त्याच्या पराकाष्ठेची सीमा घालणारा जगामध्ये बाप असतो. हे तुकोबाराय म्हणतात, बाप करी जोडी लेकुराची उडी आपुली कुरवंडी. बाप करी जोडी लेकोराची ओढी. लेकरासाठी जगत असतो, फाटलेली बन्याल घालतो, फाटलेलं धोतर घालतो, तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणतो, टी शर्ट आणतो, इंग्लिश मिडियमला शाळेला घालतो, डॉक्टर महाराज वकील असतो. बघा आज ही मुलं आहेत ना, त्या बापा वाचून अनाथ आहेत. माझाही बाप 2 कीर्तन असतील तर 2 निरोस्तरी करायचा, फेट्याची घडी घालायचा. बापाला फार आनंद असतो. महाराज पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय. तुम्ही शिकत गेलेत की तुमचा बाप आनंदी होत असतो. हो दारात बसलेला असू द्या बाजावर, तुमच्या घराकडे वाकड्या नजरेनं कुणाची पाहायची ताकद नाही, पण तोच बाजावरचा बाप एकदा निघून जाऊ द्या. लोक तुमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहिल्याशिवाय राहणार नाही. घरातला कणा, घरातला आधार बाप असतो गड्या. म्हणून कायम सांगतो, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसं होत या कुणी दादा म्हणता, कुणी बाबा म्हणता, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. माझ्या डोळ्यातली आसव कुणी माये पुसताना,
परी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची बाप तो बाप असतो, बापाला कमी लेखू नका. बघा गड्या, हो सगळ्यांना आई सांगितली जाते, पण माझे ज्ञानोबारायांचे बाप आहेत ना वडील, बघा देहांत प्रायचित्त घेतात मुलाचं. माझी मुलं जातीत आली पाहिजे. ज्या विश्वाच्या माऊलीनं ज्ञान दिलं आपल्याला, ज्यांच्यामुळं कीर्तन करतो आपण, ते ज्ञानोबाराय बापामुळं घडले. बाप म्हणतो मी इंद्रायणीच्या डोहात उडी मारेल, प्रयागला उडी मारेल, पण माझा पोरगा जातीत आला पाहिजे. व मी नसलो तरी चालेल, पण माझ्या पोराला बंगला असला पाहिजे, तो नोकरीला असला पाहिजे. प्रयत्न करणारा बाप असतो. आज या कुटुंबाचा बाप केला. आज ते फार सुंदर दिसतोय त्यांचा फोटो. 2 पिशव्या घेऊन आज निघाले असतील बघा कैलास महाराज ते वरच्या प्रवासाला. आपला 1 वाजला कृष्णा महाराज निघाले असतील वरच्या प्रवासाला. तर यमराजानं त्यांची उजव्या हातातली पिशवी तपासली असेल, तर त्यांच्या उजव्या हातातल्या पिशवीमध्ये त्यांनी केलेलं कर्म, त्यांचं केलेलं दान, त्यांनी दिलेली घराला दिलेली संस्काराची शिदोरी, त्यांनी त्यांच्या जीवनात केलेलं कर्म बाहेर पडलं असेल. आणि डाव्या हातातल्या पिशवीमध्ये हे 2 अशी चांगली मुलं, परमार्थाला पोषक असणारी, कीर्तन ठेवणारी, गरीब स्वभावाची, सगळ्यांना आपलंसं करणारी, कर्तृत्व सिद्ध करणारी मुलं बाहेर पडले असतील, की त्या मुलानं आमचा बाप देवाच्या पायाजवळ असावा म्हणून ज्ञानोबारांची कथा, तुकोबारांची कथा, जनाबाईची कथा, संतांच्या कथा गोड प्रमाण 1 वाजेपर्यंत 2 तास आमच्या देवासाठी. आमचा देवच आमचा बाप आहे, आमचा देवच आमचा कारभारी दादा आहे. आमच्या बापाला देवाच्या पायाजवळ जागा मिळावी म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, अशी मुलं पाहिली देवानं. आणि तो यमराजाचा दंड खाली झाला आणि भगवंताच्या पायाजवळ बरोबर 1 वाजता, 11ला सुरू झालं आपलं म्हणून बरं का, 10ला झालं असतं तर 12लाच, 11ला सुरू झालं. 1 वाजता आज तो बाप देवाच्या पायाजवळ स्थिर झाला. हात वर करून या सगळ्या ढमाले पाटील परिवाराला आशीर्वाद दिला त्यानं. हो मुलांना, तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छिती भाव दया. हात वर करून बापाचा आशीर्वाद आपल्याला मिळाला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात पितराचा आशीर्वाद घ्या. तो आशीर्वाद या मुलांना मिळाला. 2 तास भजन, नामस्मरण, नामसंकीर्तन, ज्ञानोबाराय तुकोबाराय तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रात प्रशंसिते. बाप असेल, इतक्या सुंदर चाली असतील, आज त्यांना देवाच्या पायाजवळ घेऊन गेल्या. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा, करा सगळ्यांनी. ज्याला हात आहे त्याने हात वर करा, ही श्रद्धांजली आहे. आणि सगळ्यांनी म्हणा ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव 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 भगवान की ज्ञानेश्वर मावले ओ पारगमाई, चला पारगमाई, ताल करी आणि पकवान. डबल चलो पंढरपूर.
बोला एक 5 मिनिटं फक्त उठू नका. हॅलो. जय हरी. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खात काळ सावधान, या तुकाराम महाराजांच्या युक्तीप्रमाणे आज बरोबर तिथीनुसार 1 वर्षापूर्वी कैलासवासी कारभारी भीमराव पाटील डमाले, मृत्यू दिनांक 16/5/2024 वार गुरुवार रोजी आपल्यातून आपल्याला सर्वांना या ठिकाणी सोडून कैलासाला त्या ठिकाणी निघून गेले. त्यांच्या जाण्याने डमाले पाटील परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला, त्यांचे सर्व नातेवाईक असतील, त्यांचा मित्रपरिवार असतील, यांना या वर्षभरात असा एकही दिवस गेला नसेल की त्यांना मामांची आठवण या ठिकाणी झाली नसेल. मामाविषयी सांगायचं झाल्यास अतिशय शिस्तप्रिय असं हे एक व्यक्तिमत्व होतं. गंभीर अपघात झाल्यानंतरही आपल्या संसाराचा गाडा त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी हाकला व आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी त्या ठिकाणी चांगलं शिक्षण देऊन त्यांच्या पायावर त्या ठिकाणी त्यांनी उभं केलं. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आमच्या आत्या पद्माबाई कारभारी पाटील डमाले यांनी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये खंबीर अशी साथ दिली. त्यामुळेच त्यांना आपल्या संसाराचा गाडा या ठिकाणी यशस्वीरित्या पुढे ढकलता आला. त्यांच्या पश्चात त्यांचे 2 मुले संतोष पाटील डमाले व श्री नितीन पाटील डमाले व 3 मुली सुवर्णा नारायण आहेर, संजना भारत थोरात व रत्ना अप्पासाहेब मोरे, तसेच त्यांचे भाऊ नातवंडे, असा भरगच्च असा त्यांचा परिवार आहे. मामांच्या ज्यांच्याकडे बघून आपल्याला खऱ्या अर्थानं श्रीमंत वारकरी परमार्थिक जीवन कसं असावं जे बघून आपण बघतो, असे हरिभक्त पारायण कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे बीड हे या ठिकाणी अतिशय वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या सर्वांना त्यांनी कीर्तन रूपी पुष्प या ठिकाणी अर्पण केलं. त्याबद्दल समस्त शोकाकुल डमाले पाटील परिवार व त्यांच्या सर्व नातेवाईकांच्या वतीने मी या ठिकाणी महाराजांचं आभार व्यक्त करतो.